corresponding angle. If arm on the transversal of pair of angle are in the same direction and other arm are on the same side of the transversal, then it is called as a pair of corresponding angle. तर बघा करस्पॉन्डिंग अँगल कोणाला म्हणायचं. सपोज आपल्याकडे टू लाईन्स आहेत, ही एक मी लाईन्स दाखवली, ही दुसरी लाईन दाखवली, ठीक आहे. आणि ही आपली एक ट्रान्सवर्सल आहे, याला आपण ट्रान्सवर्सलला मी टी म्हणतो आहे, आणि ही एल लाईन आहे आणि ही एम लाईन आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये आर्म ऑन द ट्रान्सवर्सल ऑफ पेअर ऑफ अँगल आर इन द सेम डायरेक्शन अँड अदर आर्म आर ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सवर्सल, देन इट इज कॉल्ड एज अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. ट्रान्सवर्सल होती, ठीक आहे. आता हा अँगल आणि हा अँगल याच्यामध्ये बघा, ही एक आर्म्स झाली आणि ही दुसरी आर्म झाली या अँगलची, ठीक आहे. नंतर ट्रान्सवर्सलच्या एका बाजूला म्हणजे हे जे अँगल्स दाखवले मी मार्किंग केलेले, हे अँगल काय आहेत, करस्पॉन्डिंग अँगल आहे. त्याचप्रकारे सपोज हा अँगल आणि हा अँगल, हे अँगल्स काय आहेत, एकमेकांचे करस्पॉन्डिंग. बघा ट्रान्सवर्सलच्या सेम साईडला आहे, ट्रान्सवर्सलच्या सेम डायरेक्शनला आहे आणि अदर आर्म्स ही ट्रान्सवर्सलच्या सेम साईडला आहे, ठीक आहे. त्याचप्रकारे आपल्याला पुढचं दाखवता येईल की ट्रान्सवर्सल आहे, हे अँगल एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल, हे अँगल एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल, यांना आपण पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल असं म्हणतो. पुढचं टॉपिक आहे इंटेरियर अँगल. अ पेअर ऑफ एन अँगल विच आर ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सवर्सल अँड इनसाइड द गिवन लाईन इज कॉल्ड ॲज अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल. तर पेअर ऑफ अँगल्स इंटेरियर अँगल कोणाला म्हणायचं. सपोज हे आपण ट्रान्सवर्सल काढली आहे आणि ह्या टू लाईन्स आहेत, ठीक आहे. आता याच्यामध्ये ट्रान्सवर्सलच्या सेम साईडला असेल आणि त्या लाईन्सच्या गिवन लाईनच्या इनसाईडला असेल, म्हणजे बघा हा एक अँगल आणि हा एक अँगल, हे अँगल काय एकमेकांचे पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स आहे. त्याचप्रकारे हा अँगल आणि हा अँगल हे एकमेकांचे काय आहेत, पेअर ऑफ इंटेरियर अँगल आहेत. कारण हे जे अँगल्स आहेत ट्रान्सवर्सलच्या सेम साईडला आहेत आणि इनसाईड द गिवन लाईन म्हणजे त्या लाईनच्या आतमध्ये आहेत, म्हणून यांना आपण इंटेरियर अँगल असं म्हणतो. तर मित्रांनो, आता आपण करस्पॉन्डिंग अँगल कुठले कुठले ते आपण डायग्राम म्हणून लिहू. अँगल AMQ अँड अँगल MNS आपण हे अँगल लिहिले. सेकंड जी पेअर आहे अँगल AMP आणि अँगल MNR, अँगल AMP अँड अँगल MNR ही सेकंड पेअर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड जी पेअर आहे ही पेअर आपण घेऊ अँगल QMN अँड अँगल SNT, ठीक आहे. आणि जी लास्ट पेअर एक रिमेनिंग आहे ही पेअर आणि ही पेअर अँगल PMN अँड अँगल RNT हे आपल्या करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर्स आहेत. 4 पेअर्स फॉर्म होतील. आता आपण इंटेरियर अँगलच्या पेअर पाहू. अँगल QMN अँड अँगल बघा QMN आणि अँगल SNM, सेकंड जी पेअर आहे अँगल PMN अँड अँगल RNM. ह्या 2 पेअर्स फक्त इंटेरियर अँगलच्या फॉर्म होतील. पुढचा जो टॉपिक आहे बघा, इथे ते एक्झाम्पल जे आपण पेअर लिहिलेले आहेत ते आपल्याला इथे दिलेलं आहे. On the opposite side of transversal and their arm on the transversal show opposite direction is called as a pair of alternate angle. तर पेअर ऑफ अल्टरनेट अँगल कोणाला म्हणायचं की अशा प्रकारचे ज्या पेअर ऑफ अँगल असतील की ज्याची
जी वन आर्म्स आहे अपोजिट साईड ऑफ ट्रान्सव्हर्सलला असेल आणि जी दुसरी आर्म्स आहे अपोजिट डायरेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्सल असेल त्याला आपण काय म्हणू अल्टरनेट अँगल असं म्हटलं जाईल. फॉर एक्झाम्पल सपोज आपल्याला हे दोन लाईन्स दिले आहे आणि त्याच्यामधनं ही ट्रान्सव्हर्सल गेलेली. ओके, तर आता याच्यामध्ये आपल्याला जर अल्टरनेट अँगल शोधायचं असेल तर बघा असं झेड सारखं आपण सिलेक्ट करायचा. ठीक आहे, हा अँगल आणि हा अँगल हे पेअर ऑफ अल्टरनेट अँगल आहे. त्याचप्रकारे हा अँगल आणि हा अँगल पेअर ऑफ अल्टरनेट अँगल आहे. त्याचप्रकारे हा अँगल पेअर ऑफ अल्टरनेट अँगल असेल. तसंच हा अँगल आणि हा अँगल काय असेल पेअर ऑफ अल्टरनेट अँगल असेल. आता याच्यामध्ये काय असतं ही आपण ट्रान्सव्हर्सल शो केली. बघा याच्यात काय असतं सपोज आपण एक सिलेक्ट करू. ओके, अशा प्रकारे सिलेक्ट करू. याच्यात पेअर ऑफ अँगल हा एक अँगल आहे आणि हा एक अँगल आहे. ठीक आहे, तर याची आर्म्स बघा ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईडला आहेत. तसंच दुसरी जी आहे अपोजिट साईड ऑफ किंवा अपोजिट डायरेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्सल. दुसरी जी आर्म्स आहे अँगलची अपोजिट डायरेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे, तर इंटेरियर अँगलच्या सुद्धा 4 पेअर्स इथे फॉर्म होतील. आता आपण त्या पाहू की कशा पद्धतीने ते आपण लिहू शकतो पेअर ऑफ अल्टरनेट अँगल. तर जी फर्स्ट पेअर आहे बघा इथं हे आपण सिलेक्ट करू. अँगल QMN अँगल RNM अँगल QMN अँगल RNM हे आपले अल्टरनेट अँगलची एक पेअर आहे. ही सेकंड पेअर अँगल PMN अँगल SNM ही सेकंड पेअर आहे. याला आपण इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणतो. त्याचप्रकारे एक्सटेरियर पण असतात. ते आता एक्सटेरियर आपण लिहूया. अँगल AMQ अँड अँगल TNR. दुसरी पेअर ही अँगल AMP अँड अँगल TNS. ओके, अशा प्रकारे हे जे दोन आहेत इंटेरियर अल्टरनेट अँगल आणि हे जे दोन पेअर आहेत एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहेत. प्रॅक्टिस सेट. इन द ॲडजॉइनिंग फिगर इच अँगल इज शोन बाय लेटर. फिल द बॉक्स विथ द हेल्प ऑफ फिगर. आपल्याला आकृती दिली त्याच्यावरनं आपल्याला बॉक्स फिलअप करायचे. त्याच्यात सुरुवातीला दिला आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल P त्याला जो करस्पॉन्डिंग अँगल आहे अँगल W आहे. लिहिताना इथं अँगल W. अँगल R त्याला करस्पॉन्डिंग अँगल आहे अँगल Y. अँगल Q त्याला करस्पॉन्डिंग अँगल आहे अँगल S आणि अँगल S त्याला करस्पॉन्डिंग अँगल आहे अँगल Z. हे करस्पॉन्डिंग अँगल लिहिले आपण. नंतर इंटेरियर अल्टरनेट अँगल. आता अँगल S त्याला त्याची जी पेअर आहे अल्टरनेट अँगलसाठी अँगल W आहे. अँगल W त्याच्यासाठी इंटेरियर अल्टरनेट अँगल आहे अँगल S. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही नोटबुकमध्ये क्वेश्चन आन्सर लिहायचं आहे. ऑब्झर्व द अँगल्स शोन इन द फिगर अँड राईट द फॉलोइंग पेअर ऑफ अँगल. आता आपल्याला काही पेअर ऑफ अँगल लिहायचं. आता फर्स्ट इंटेरियर अल्टरनेट अँगल. इंटेरियर म्हटलं म्हणजे त्या इनसाईड द लाईन्समध्ये असतील. तर बघा इंटेरियर अल्टरनेट अँगल लिहिण्यासाठी अँगल B अँड अँगल H वन पेअर झाली. अँगल C अँड अँगल E ही सेकंड पेअर. ह्या दोन इंटेरियर अल्टरनेट अँगलच्या पेअर्स आहेत. नंतर करस्पॉन्डिंग अँगल लिहिताना त्याच्या करस्पॉन्डिंग अँगलसाठी आपल्याला 4 पेअर असतील. अँगल A अँगल E एक पेअर झाली. अँगल D अँगल H सेकंड पेअर झाली. अँगल B अँगल F थर्ड पेअर झाली. आणि जी लास्ट आहे अँगल C अँड अँगल H ही फोर्थ पेअर झाली. तर ह्या करस्पॉन्डिंग अँगलच्या अँगल C
आणि अँगल जी, अँगल जी ही फोर्थ पेअर आहे. नंतर पुढचं आहे आता आपल्याला इंटेरियर अँगल लिहायचे आहेत. इंटेरियर अँगल लिहिताना ते थर्डचा आन्सर आहे अँगल बी अँड अँगल ई फर्स्ट पेअर झाली, अँगल सी आणि अँगल एच सेकंड पेअर झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, हा सेकंड क्वेश्चन तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचा आहे.